नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. बकरी ईदच्या दिवशी गो हत्या झाल्याचा आरोप, कारवाईच्या मागणीसाठी गोरक्षकाचे आमरण उपोषण. बकरी ईदच्या दिवशी शहरातील काही भागात गो हत्या झाल्याचा आरोप करत संबंधित दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी गोरक्षक कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलेले आहे. दरम्यान यावेळी उपोषणकर्त्यांनी प्रशासनाकडे निवेदन सादर करून गो हत्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी, दोषींना अटक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, तसेच भविष्यात अशा घटना घडू नये यासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी केली. उपोषणस्थळी विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भेट देत पाठिंबा दर्शविला. प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला. दरम्यान प्रशासनाकडून निवेदन स्वीकारण्यात आले असून प्रकरणाची चौकशी करून नियमानुसार पुढील कारवाई करण्यात येईल असे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी. जय श्रीराम, जय गोमाता. गेल्या अनेक वर्षापासून धुळे जिल्हा जो आहे तो गो हत्येसाठी प्रमुख केंद्र म्हणून विकसित झालेला आहे. यावर्षी तर हद्दच झाली. जिथे 5-50 पोलीस रोडावर काही घटना झाली तर येत नाही लवकर, आणि तिथे 400 पोलीसच्या जवळपास गोवंश कत्तली केल्यानंतर त्यांचे अवशेष वाहण्यासाठी ते पोलीस बंदोबस्त तिथं होतं. या सगळ्या गोष्टीला कारणीभूत असलेले, पाठिंबा देणारे, संगनमताने या गो हत्येला खतपाणी घालणारे लोक म्हणजे वरिष्ठ अधिकारी, त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी या उद्देशाने हा आंदोलन सुरू आहे, उपोषण सुरू आहे. व उद्या दिनांक 3 रोजी सकाळी 9 वाजता छत्रपती स्मारक मनोर चित्रमंदिराजवळील तिथून ते कलेक्टर ऑफिसपर्यंत मोर्चा काढण्यात येणार आहे. याच्यात प्रमुख मागणी आहे, जे अवशेष वाहण्यासाठी महानगरपालिकेचे ट्रॅक्टरपासून सगळे वाहनं वापरले गेलेत, ते आदेश जे ते माननीय आयुक्त महानगरपालिका यांनी दिलेले आहेत, ते आयुक्तांनाच निलंबित करण्यात यावे. व जे मोका अंतर्गत जे आदेश दिलेले माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी, महाराष्ट्र शासनाने, त्या मोका अंतर्गत कारवाई जे ते आयुक्ताच्या विरुद्ध करण्यात यावी व संबंधित पोलिसांना ज्यांनी कोणी आदेश दिलेले असेल त्यांच्यावर करण्यात यावी. यासाठी उद्या धुळे शहरात भव्य मोर्चा निघणार आहे. आपणही या, आम्ही तर येऊच, पण आपणही या, सहकुटुंब या, आम्ही सुद्धा सहकुटुंब येऊ. जय श्रीराम.